असते. आपण जो सामना पाहतोय जय बजरंग शेलार आयोजक संघ विपक्ष साईराज कोशिंबे या दोन संघामधील अतुल राईट मोर्द विकेटचा मारा करताना यावेळी चेंडूला टोलवले अतिशय उत्कृष्ट एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र रिलीजी थ्रो आणि परिणाम स्वरूपा चांगले रनिंग बिटवीन द विकेटने 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 25 धावा. सिल्वर जुबली धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. क्वार्टर सेंचुरी. एक चांगली सुरुवात आपल्या घरच्या मैदानावर जबरदस्त शेलार संघ करतोय. आमचा टेलिकास्ट आपण यूट्यूबच्या माध्यमातून तसेच टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकता. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड अतिशय उत्कृष्ट फटका मात्र तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पॉइंट रिजन मध्ये डीपला तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. तर अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकाची समाप्तीनंतर जय बजरंग शेलार संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद जिंदाबाद 27 धावा. 27 विदाउट लॉस इन ऑफ द सेकंड ओव्हर. नक्कीच आपण जे वॉल कंपाऊंड पाहतोय शाळेची इमारत त्या भिंतीला जर टप्प्याने चेंडू जातोय तर चौकार आणि डायरेक्ट चेंडू जर हिट करतो तर षटकार याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. खास करून सध्या खेळणारा कोशिंबे संघनायक इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण जे भिंत पाहतोय वॉल कंपाऊंड त्या भिंतीला जर टप्प्याने चेंडू हिट झाला तर चौकार आणि डायरेक्ट चेंडू जर हिट करतोय तर षटकार दिला जाणार आहे. तर पाहूया 2 षटकामध्ये काय घडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सगळे समालोचक सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल सर. तर पाहतोय आपण एक अतिशय अप्रतिम धमाकेदार सुरुवात पाहिली आपण जय बजरंग 11 शेलार संघाच्या माध्यमातून. एक जबरदस्त कामगिरी इथं मात्र सलामी जोडी आणि ललित ज्या प्रकारे आक्रमण करतोय आपल्या घरच्या मैदानावर आणि घरच्या पाठीराख्यासमोर. बघा मित्रांनो कुठलाही संघ जेव्हा आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय त्याचं मनोबल अतिशय उंच असते आणि सहजासहजी सोपं असते की कुठल्याही संघाला होम ग्राउंडवर पराभूत करणं. पण इथे मात्र एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिला पण तब्बल 27. एक जबरदस्त कामगिरी करताना ललित आणि नॉन स्ट्रायकर अजून एक मोठं नाव आकाश वारगडे. काय एक अप्रतिम स्विचिडचा फटका खेळला होता आणि षटकारांनी खातं उघडलं होतं आकाशाने. गोलंदाज सज्ज होताना व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक हाताळण्यासाठी निखिल राईट ऑफ द विकेट VIP डॅज एंड कडनं. यस आता स्विच हिट अटेंड करायचं होतं पण चेंडूच्या उंचीला इथं मात्र भापू शकला नाही आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. छान शॉर्टपिच चेंडूनी सुरुवात करतोय गोलंदाज निखिल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण कारण की पॉवरफुल षटक पहिलं समाप्त झालं होतं त्यामध्ये एक अप्रतिम टोलीजंग फटकेबाजी पाहायला मिळाली. VIP डॅजवर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग ट्रॉफी 2020चा हा दुसरा दिवस आणि अतिशय छान पहिला सामना. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना रंगतोय. पुल करायचं होतं पण यावेळेस पाहिला पण चेंडू खाली राहिला होता. चांगली कामगिरी करतोय षटकामध्ये निखिल. 27 बिनबाद एक चांगली दमदार सुरुवात. निखिल सज्ज होताना VIP डॅज एंड कडनं चमकदार सूर्याची किरण पाहतोय मैदानावर. धीम्या गतीने वारे वाहताना पाहतोय आपण. याच पात्र इनसाइडर स्ट्रोक खेळायचं होतं. बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे चेंडू आलो होतो. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज आकाश. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29. पुढील चेंडू राईट मोर्द विकेट. यायला मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत शॉर्ट पॉईंटला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण.
एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना आणि सिंगलने धावसंख्या वाढते. यानंतर सामना आपण पाहणार आहोत त्रिमूर्ती दुगाडपाडा विपक्ष चावे स्पोर्ट चावे ए या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये. आणि जिथं दोन्ही संघाने सुद्धा तयारीत राहायचे. काल सर्व संघांनी वेळेअभावी खूप मोलाचं सहकार्य केलं. धुमाल सर पाहिलं होतं आपण की कालचा शेड्यूल 14 संघ असून सुद्धा पूर्ण कंप्लीट झाला आणि एक चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. इथून मात्र आक्रमण तर होणारच आहे, पण किती धावाचा पल्ला पार करेल आपल्याच होमग्राऊंडवर इथं मात्र जय बजरंग 11 शेलार हा संघ. ललित व्यक्तिगत जर पाहिला पण आतापर्यंत 3 षटकार या डावामध्ये मारलेले आहेत. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलेलं आहे, कारण की माहीत आहे स्वेअर लाईन उजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती 31. एक जबरदस्त सुरुवात. अजून पहिले विकेटची प्रतीक्षा असेल कोसिंबी संघाच्या गोलंदाजाला. तो ब्रेक थ्रू अजून मिळवता आला नाही. एक मजबूत सलामी जोडी पाहतोय आपण ललित आणि आकाश वारगडे. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये. परत पाहतोय आपण त्याच लेनतोरचा चेंडू. तीच क्रिया करताना पंच पाहतोय आपण विनोद नाईक सरांचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती 32. काहीतरी कानमंत्र इथं मात्र दिला जातोय गोलंदाजाला संगणकाच्या माध्यमातून. व्ही डायजीवर सर्व या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाख मुलाचं सहकार्य मिळालेलं आहे त्यांचं मी परत जय बजरंग 11 सेलर संघाच्या माध्यमातून दादा आपलं मनस्वी आभार व्यक्त करतोय. याच मात्र हा धमाका पाहतोय आपण. पोल केले चेंडूला स्कोलेक रिजनकडे चेंडू हवेत आणि त्या खाली मात्र क्षेत्ररक्षक आला होता. सुरक्षित हाताची जोडी आणि पहिला फलंदाज बाद. तर पहिला फलंदाज बाद होते. तर ज्या विकेटची अपेक्षा होती पहिला ब्रेक थ्रू कधी मिळेल तो ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देतोय गोलंदाज निखिल. निखिल यांचं कौतुक करावं लागेल. जरी अतिरिक्त 2 चेंडू टाकले असतील पण प्रभावशाली मारा इथं मात्र पाहायला मिळालं. आणि ललित बाद होण्यापूर्वी संघासाठी पहिला आपण 10 चेंडूमध्ये 18 धावाची खेळी साकारली होती. क्रमांक 3 वर अजून एक डेंजरस फलंदाज. हा फलंदाज निश्चित गेल्या वर्षीच्या इतिहासामध्ये कीर्तिमान रचलं होतं. एक गोल्डन षटकार आणि एक गोल्डन चौकार खेचणारा हा गेल्या हंगामातला एक उत्कृष्ट खेळाडू सज्ज होतोय. गोलंदाज राईट द विकेट. यावेळेस पाहता काय घडले पाहिजे जास्त सफल, पण नियम जो आहे की डाव्या यष्टीला थोडंसं 1 इंच जरी चेंडू मिस केला तर पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत. वाईटचा अजून एक इशारा येतोय षटकामध्ये, म्हणजे लांब लचक षटक हाताळतोय गोलंदाज. तर खेळाडू कक्षामध्ये एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की फक्त 11 खेळाडू आणि कोच असेल. कृपया कुठल्याही पाठीराख्याने आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाही. मग स्वतः आयोजक संघ असला तरी त्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय राईट द विकेट. यावेळेस पात्र स्लॉक स्वीपचा फटका अतिशय चांगला आहे. चेंडू मात्र जाईल स्कोलेक. एक चांगल्या सुरुवातीनंतर मात्र षटकामध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून आमचे गुणलेखक सांगतात की षटकामध्ये किती धावा खर्च केल्या गेल्या. जरा पाहतोय आपण 2 विकेट सुद्धा प्राप्त केले गेले. 6 धावा खर्च करून 2 गडी प्राप्त करतोय गोलंदाज निखिल अतिशय षटकामध्ये. आणि एका क्षणी असं वाटलं होतं की 60चा आकडा पार करेल, पण एक चांगला दमदार मारा पाहिला आपण. आणि इथं मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोहित. दोन्ही बंधू आपण पाहतोय खेळपट्टीवर आहे. आणि जर आपण उल्लेख केला
क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक बंधूची जोडी छाप सोडून गेली, त्यामध्ये विसरून चालता येणार नाही. भारतीय संघामध्ये जर विचार केला आपण युसुफ पठाण, इरफान पठाण आणि त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा जर बघितला आपण तर एकच जोडी फेमस झाली होती. म्हणजे कट्टर 2 जोड्या चांगल्या होत्या, अँडी फ्लावर आणि ग्रँड फ्लावर. त्यानंतर मात्र स्टीव्ह वा आणि मार्क वा. टेनिस क्रिकेटमध्ये सेलार गावाची जोडी या सामन्यात कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देते पाहायचं आहे. धनेश नवीन फलंदाज खेळपट्टीवर, पण त्यापूर्वी स्ट्राईकला असेल नयन. एक आकर्षक स्पिन चिटर म्हणजे ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून. तो नयन सज्ज होतोय खेळण्यासाठी. राईट द विकेट. पहिला चेंडू का जबरदस्त प्रहार पाहतोय आपण, चेंडूला भिरकावलाय वाईट लांबांच्या वरतून. नाणेफेक हरल्यानंतर पाहतोय आपण आपल्या होम ग्राउंडवर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग सेलारा संघ. यानंतर जो सामना होणार आहे त्रिमूर्ती स्पोर्ट दोगाडपाटा विपक्ष चावे स्पोर्ट चावे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच या. नो बॉल. अजून एक फ्री हिट. खराब गोलंदाजी पाहतोय आपण इथे. मात्र गोलंदाज रोहितच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र पाहिला पण खराब गोलंदाजी. सज्ज होतोय गोलंदाज. राईट द विकेट. जॉर्ज मध्ये चांगला चेंडू, फ्री हिटच्या चेंडूचा एवढा फायदा घेता आला नाही आणि फलंदाज इथे मात्र धाव बाद. एक मोठा ते धक्का जय बजरंग 11 सेलार संघाला. नयन निराश असेल ज्या प्रकारे ह्या कॉलिंग केलं होतं इथं मात्र धनेश यांनी. आणि या क्वचित असे प्रसंग पाहायला मिळतात सुभाष धुमाल सर, कारण की फ्री हिट चेंडूवर धावबाद होणं आणि त्याचा एक मोठा फलंदाज पाहतोय आपण. आणि इथं मात्र भरपाई करावी लागेल धनेश या फलंदाजाला. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण निशाल. क्रमांक 5 वर येतोय फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय सुपरहिट फटकेबाजी पाहिली आपण ललित आणि आकाशच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र 30 षटक एक अप्रतिम हाताळलं गेलं निखिलच्या माध्यमातून. 6 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केला होता त्या षटकामध्ये. आणि अंतिम षटक पाहतोय आपण या डावातलं प्रगतीपथावर आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट दोगाडपाटा संघाचा संगणक आणि चावे स्पोर्ट चावे संघाचा कर्णधार. चला आपण या
कारण की हा शेवटचा अंतिम षटक पाहतो या डावातला आणि त्यापूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट दुगाडपाटा संघाचा संगणक आणि चावे स्पोर्ट चावे संघाचा संगणक वारंवार आम्ही विनंती करतोय आपण लगेच यायचं आहे गोलंदाज सज्ज होताना. यावेळेस मात्र परत हा चेंडू उजाष्टीच्या खूपच बाहेरचा पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पहिली आपण इथं मात्र 44. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षण पाहतोय आपण जवळपास वाईडिस बॅकवर्ड पॉईंट थर्ड मॅन वाईडिस डीपमध्ये कव्हर बाउंड्री शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लॉंग ऑन बाउंड्री मिड विकेट स्कोर लेग आणि बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी. याच पात्र हा फटका पाहतोय आपण जमिनी लगत आहे मिड विकेट क्षेत्राकडे थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेची मागणी अतिशय वेगात थ्रो नॉन डेंजर एंडकडे आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा म्हणजे एक धाव वन शॉट एक धाव पूर्ण. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 45. गोलंदाज सज्ज होतोय राईट आर्म द विकेट. शाश्वत फटका पाहतोय आपण नियंत्रित फटका म्हणता येईल. पुलचा फटका नियंत्रण होतं फटक्यामध्ये. स्कोरलेक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता तोपर्यंत मात्र फक्त एक धाव. या एका धावने धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 46. 46 लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय प्रतिम सुपर आयोजन पाहतोय आपण क्रिकेट रसिकासाठी. ते मात्र एक स्टँड आदरणीय संतोष बामा भोईर साहेब यांच्या आज नावाने आपण हा स्टँड पाहतोय आणि ते सुद्धा पाहतोय की व्यासपीठावर आहे दादा आपला लाख मुलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून. याच पात्र कडक के अतिशय अफलातून फटका आहे भिरकावले चेंडूला. बरोबर पाहतोय आपण 50 धावाचा पल्ला सुद्धा पार केल्या गेले. 4 षटकामध्ये धावफलकावर 53 आणि 54 धावाचं आव्हान 52 धावा आणि 53 धावाचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी कोसिंबे संघाला. ज्या प्रकारे अंतिम चेंडूवर एक कडक मोठा प्रहार केला होता. तर आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. त्रिमूर्ती दोगाडफाटा विपक्ष चावे स्पोर्ट चावे दोन्ही संघाच्या संगणकाने आम्ही वारंवार विनंती करतोय त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आणि जिथं आदरणीय दिलीप पाटील म्हणजे सर्वांचे लाडके जंबो सरांचं आगमन झालेलं आहे. जंबो सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. निश्चित टेनिस क्रिकेट जर म्हटलं 40+ संघटनेच्या माध्यमातून एक मोठा वाटा जंबो सरांचा आपण पाहिलं आणि मी परत आयोजकांच्या माध्यमातून जंबो सरांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. दिलीप पाटील म्हणजे सर्वांचे भिवंडीचे जंबो सर आपण या प्लीज. निश्चित आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. दोगाडफाटा विपक्ष चावे या दोन्ही संघाच्या संगणकाने आपण यायचं आहे. तर असं वाटतं की आता आपण चावे संघाचा संगणक आलेला आहे. दोगाडफाटा संघाचा संगणक आपण या लगेच. तर टॉस होणार आहे लगेच. त्या टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया. सुभाष धुमाळ सर तिथे मात्र सज्ज असेल तर नाणेफेक करण्यासाठी. तर मी विनंती करेन व्यासपीठावर उपस्थित आमचे ड्रेस स्पॉन्सर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन अरुण भोईर साहेबांना की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आणि आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. युवा नेते सचिन भोईर साहेबांच्या शुभास्ते ही नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संगणक आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
तर नाणेफेक केली जाते सचिन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला JB स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला अमित शेलारकर. अमित शेलारकर कॉल आलेला आहे. मानवरून विनंती असेल की आपण VIP टायची वाढवायची आहे. तर सामना सुरू होणार आहे. आपण फक्त शॉर्टमध्ये चर्चा करूया. नाणेफेक आपण जिंकलेले काय निर्णय असेल? फील्ड. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकले आहे. त्रिमूर्ती संघाच्या संघनायकाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि चावे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले आहे. बॅक टू कमेंट बॉक्स. तर बोलूया आपण सेकंड इनिंगकडे. पहिल्या इनिंगमध्ये शेलर संघाने आपल्या धावपलकडे धावा झळकलेल्या आहेत. त्या 52 आणि 53चं लक्ष ठेवलेलं आहे ते साईराज कुशिंबे या संघासमोर. सर्वांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात जयबजरंग चषक शेलार अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन. कामोडी नदीच्या काठी वसलेले मैदान, दाटधाडी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि या क्रीडांगणामधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जातं. यूट्यूब तसेच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता. तर गोलंदाजी मार्गावर धनेश येतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू टोलवला आहे. आकाश वारकर चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि चेंडू जो होतोय सीमावर 4 धावांसाठी चौकार. षटकामधील टिपिकल पॉवरफुल फटका आपण पाहतोय. फलंदाज अतुल्याच्या बॅटमधून 2 क्षेत्ररक्षक चेंडू झेपावले होते. नयन आणि आकाश मात्र त्यांना होल देऊन चेंडू सीमारेषेपर्यंत झाला होता गोल. चौकारीने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. फलंदाज अतुल्याने चौकारीने अकाउंट ओपन होते संघाचं. 53चं लक्ष आहे. नक्कीच टेलिव्हिजन सेटवर आमच्या त्या 2 वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांवर आवाज नीट पोचत नाही. केबल ऑपरेटर्सला विनंती असेल की आपण आपलं आउटपुट चेक करायचं आहे. एक धाव पूर्ण अतिशय वेगाने एक धाव चौथी धाव पूर्ण करतात फलंदाज. ट्रिपल एस ऑपरेटर्सला विनंती असेल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून की आमचा व्हॉइस टी व्हीवर पोचत नाही तर आपलं आउटपुट चेक करायचं आहे आणि आमचा व्हॉइस सुरळीतपणे पोचवायचा आहे. कारण अनेक प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत. अनेक फोन कॉल्स आम्हाला येत आहेत. कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते आमचा जो आवाज आहे तो आपण सुरळीत पोचवायचा आहे, प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे. कारण अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा घर बसल्या आनंद लुटत आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय धनेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलतोय. यावेळी सामना करेल फलंदाज निखिल जो डावखोरे शैलीचा फलंदाज आहे. यावेळी मात्र स्वतःच्या फ्लॉ थ्रोमध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बाद करण्याची संधी तर होती मात्र कौतुक करायला गेला धनेश याचा स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 53चं लक्ष आणि सरासरीचा विचार केला तर 9.56ची सरासरी आहे. सॉरी 9 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला होता. धावसंख्या मध्ये स्थिर आहे ती 5 धावा. 53चं लक्ष आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. जवळजवळ 13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झलकावे लागतील.
यावेळी मात्र शरीरापासून दूर केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू होतोय वाडीशा लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौकार. पॉवरफुल फलंदाजी एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे, कारण दोन चौकार या पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बिनबाद 9 धावसंख्या आपण पाहतोय साईराज कोशिंबे या संघाची 53 हॅलो, लक्षाचा हॅलो. पाठलाग करताना. हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामधली पहिली लढत आपण पाहतो. यानंतर सामना आपण पाहणार होता त्रिमूर्ती दुघारपाडा विपक्ष आहे चावे स्पोर्ट्स चावे ए या दोन संघामध्ये, ज्यामध्ये नाणेफेका त्रिमूर्ती दुघारपाडा संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि चावे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. त्यानंतर आपण वकील स्पोर्ट्स माफले संघाला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज येणार बोरपाडा हे ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, त्यामध्ये थर्ड मॅन फाईन लेग. यावेळी इनसाइड आउट चेंडूला कव्हर बाउंड्री मध्ये टोललेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या एकेरी धावीने वाढते, धावसंख्या 1ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. आजच्या दिवसामधील पहिली लढत आपण पाहतोय. यजमान बनाम मेहमान, होस्ट वर्सेस गेस्ट. पाहुणा संघ आपण पाहतोय कोशिंबे आणि घरच्या मैदानावर खेळताना शेलारा संघ निकेश. यावेळी मग एक चेंडू खेळ पडल्यानंतर खाली राहतोय, अतिशय उत्कृष्ट डिलिव्हरी आपण पाहतोय, मात्र थोडेसे काही इंचेस नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय तर पंच त्याला दंडित घोषित करतात आणि अवांतर धावीमध्ये भर पडते. चेंडू तर चांगला होता, मात्र दिशा भरकडली गेली होती. धावसंख्या सिंगलने ओढून दिली ते 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातलं धनेश याने आणि दुसऱ्या षटकासाठी रिव्हर इन करून आलेला आहे तो निकेश. यावेळी मात्र अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. निखिलेश कामोरी नदीच्या टोकावरून गोलंदाजी करताना सामना करेल डावखुळे शैलीचा फलंदाज निखिल. दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार पेश केलेला आहे, जो पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. एक चौकार पहिला आपण लॉंग ऑन मधून आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिझन मधून पाहिला होता. यावेळी चेंडूला डाऊन द ग्राउंड केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर नयन झेपावतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एकेरी धावेवर समाधान मानतात फलंदाजाने. एका धावीने संघाची धावसंख्या करून चालली होती 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना. यावेळी चेंडू उंचच उंच, लांब नाही, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल आणि फलंदाज फेल. पहिला फलंदाज बाद होतोय तो कोशिंबे संघात. ला खेळण्यासाठी निखिलेश आपल्या संघाला सुयश प्राप्त करून देतोय. निखिलेश सामना करेल फलंदाज निखिल.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने आणि फलंदाजाने जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 12 धावा. 53 लक्ष आहे. 53 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय साईराज कोशिंबे या संघाला. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आणि आणखीन एक फलंदाज बाद होत आहे. स्विंग अँड मिस. व्हॉइस ऑफ दही सर माझे सहकारी समालोचक ज्यांनी दापोडे चषकामध्ये माझ्या जोडीला समालोचन केलं होतं. सौरभ पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी GTC टेलिकास्ट टीमसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद व्हॉइस ऑफ दही सर सौरभ पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर 2 षटकांची इथे समाप्त झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर साईराज कोशिंबे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 12. इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाही, कारण ज्या धावसंख्येची आवश्यकता होती ती धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत नाही. आकाश वारगडे येतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कॉरिजन मध्ये कुठलीच संधी नाही. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 16. अतिशय उत्कृष्ट चौकार आपण बघतोय डीप एक्स्ट्रा रिझन मधून आणि या चौकाराने धावसंख्या येतोय आकार. 53चं लक्ष आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश वारगडे की फ्लेअर जबरदंग शेलार संघाचा तिसरं षटक हाताळतोय. मात्र आकाश वारगडे याचं स्वागत केलेलं आहे फलंदाज सागर याने चौकाराने. सध्या टीम इंडियाची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. 26 या धावसंख्येला टीम इंडियाचे 6 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. अतिशय कठीण अवस्था सध्या ॲडिलेट इथे टीम इंडियाची झालेली आहे. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 53चं लक्ष आहे. धावफलक आपण पाहतोय धावफलकावर 16 धावा पाहायला मिळत आहेत. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश वारगडे तिसरं षटक हाताळतोय. राटा मोर द विकेट. यावेळी चेंडूला टोललेला आहे तो वाईडीचा डीप मिड ऑफ रिझन मध्ये एक धाव पूर्ण धाव, फक्त एका धावे समाधान. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या सिंगल निवडून झाली ती 17 धावा. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जयप्रसंग शेलार करून तिसरं षटकातील गोलंदाज आकाश वारगडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फ्लड लाईन डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर आहे 17 धावा. आकाश वारगडे भिवंडी टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. ज्या खेळाडू नक्कीच टेनिस क्रिकेट गाजवलं आहे आणि शेलार गावाचं नाव नक्कीच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. सर्वप्रथम युतिका आणि त्यानंतर धनेश कुक्ष संघाकडून खेळताना. यावेळी वाईड यॉर्कर चेंडू कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण धाव, फक्त एका धावे समाधान. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तो तेवढा चांगला नव्हता आणि परिणाम स्वरूप 2 धाव पूर्ण. एक चोटी धाव पूर्ण केलेल्या फलंदाज 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झाले ते 19. शेलार विपक्ष कोशिंबे ही पहिली लढत आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळते.
53चं लक्ष्य आहे आणि 53 लक्ष्याचा पाठलाग करताना साईराज कोशिंबे हा संघ आहे. दोन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. सागर आणि उमेश ही जोडी मैदानामध्ये. गेल चेंडूला फुल केलेलं आहे. स्क्वेअर रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरलेला आहे. यस आणि फलंदाज धावबाद. आता मात्र 6 चेंडू शेवटचे शेष असणार आहेत आणि 33 धावांची आवश्यकता असणार आहे. तालुका क्रिकेटमध्ये एकदाच ही घटना घडलेली आहे. ग्रामीण क्रिकेटचा इतिहास जर उलगडून पाहायचा झाला तर ठाकऱ्याचा पाडा या मैदानावर शिलोमाता उवाल आणि जयबजरंग कारिवली या दोन संघामध्ये जी लढत सुरू होती त्यावेळी जयबजरंग कारिवली संघाला 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता होती आणि पप्या खारीक याने शिलोमाता उवाल संघाचा गोलंदाज आतिश पाटील या गोलंदाजाला सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकून जयबजरंग कारिवली संघाला जय संबोधन करून दिला होता. ही घटना वगळता अजूनही नक्कीच तशी घटना आपल्याला पाहायला मिळाली नाही. पाहूया ती घटनेची पुनरावृत्ती होते का. विशाल याच्या विरुद्ध तसा प्रकार पाहायला मिळतोय का. 6 चेंडूंनी 33 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे पाड सध्या तरी जड आहे. त्याच्या बजरंग शेलार या संघाचा आपल्या होम ग्राउंडवर चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. सर्वप्रथम फलंदाजीने त्यानंतर काय गोलंदाजी केलेली आहे. पारचषक पटकावल्यानंतर नक्कीच या संघाचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर येईल. डॉर फुलटा चेंडू होता. चेंडूला मेडिकल रिझनमध्ये टोलूला एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 5 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. विशाल शेवटच्या षटकात घालतोय. कामोरी नदीच्या टोकाकडून जे नक्कीच फेमस रिव्हर आहे. यावेळी चेंडूला लॉप केलेले लॉफ्टेड फटका काव कॉर्नर रिझन मध्ये नवीन चेंडू खाली सेफ हँड सुरक्षित हातांची झोळी आणि आणखीन एक फलंदाजाला जावे शेलारा संघ. कारण 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला खोदून काढलेला आहे. डीप मिड ऑन रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावशी अधिक नाही. एकेरी दुहेरी धावीने काही साध्य होणार नाही. 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत ते 3. आता मात्र जवळजवळ पराभव वाटेल. यावेळी एक मोठा फटका नयन चेंडू खाली आणि या सामन्यामधील आणखीन एक झेल नयन पकडतोय.
या संघाची का एवढी चर्चा आहे नक्कीच ते दाखवून दिले अगदी पहिल्याच सामन्यामध्ये जय बजरंग शेलार या संघाने. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जय बजरंग शेलार या संघाने. अभिनंदन अभिनंदन जय बजरंग शेलार, अभिनंदन आकाश वारगडे, नयन, ऑल प्लेयर्स अँड हार्ड लक